श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामरायाच्या नैवेद्य आरतीचा प्रसाद घेऊन झाल्यावर तेथील चांडक विद्यालयात महाराजांच्या उपस्थितीत ठरल्याप्रमाणे भक्तांची बैठक झाली. याच बैठकीत उत्सवाची कार्यकारिणी ठरविण्यात येऊन श्री महाराजांच्या समोर या जन्मोत्सवापर्यंत 13 कोटी जप करण्याचा संकल्प करण्यात आला आणि त्याप्रमाणे ह्या सर्व मंडळींनी श्री महाराजांसमोर त्याच दिवशी या जपाला प्रारंभही केला. श्री महाराजांचे तिथे अर्धा तास गोड प्रवचन झाले. नंतर श्री महाराज तेथून निघून खामगाव, हिंगोली, मेहकर करून साखरखेर्ड्यास आले. बुलढाण्याचे भास्करराव कवीश्वर यांनी बुलढाण्याला बंगला बांधला व त्याची वास्तुशांती श्रावण कृष्ण पंचमी दिनांक 8 ऑगस्ट 1974 करण्याचे ठरवून श्री महाराजांना वास्तुशांतीला येण्याविषयी पत्र पाठविले व त्या पत्रात आम्हास काही बोधपर मार्गदर्शन करावे म्हणून लिहिले. त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना पत्र पाठविले. त्यात श्री महाराज लिहितात, अकोल्याच्या काही मंडळींनी श्री शिवचरण महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी मला आग्रहाने बोलावले आहे, तेव्हा तेथून आपणाकडे चतुर्थीस येण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराज त्यांना पुढे लिहितात, मुख्य महाराज हे आहेतच, त्यांच्या उपासनेकरिता सर्व करायचे हेच अंतःकरणात असावे. आपणास हे सर्व माहीत आहे, तरी श्रीकृपे आठविले ते लिहितो. सर्व घटी जर श्री रामराय भरलेले आहेत, तर मी कठीण शब्द कोणास बोलू? ही सावधानता ठेवली की मनुष्य गोड शब्दांनीच बोलेल, नाहीतर कठोर शब्द बोलले व आपण कळकळीने जरी विचारले पण शब्द कडू असले तर तो शत्रू बनतो. तेच गोड शब्दांनी बोलले तर शत्रू जिवलग ठरतो. पुढे लिहितात, अभ्यास आधी घरी करावा. साखरखेर्ड्याला 4 दिवस थांबून श्री महाराज श्री शिवचरण महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी अकोल्याला आले. पुण्यतिथी उत्सव करून तेथून श्री महाराज बुलढाण्याला भास्करराव कवीश्वरांकडे त्यांच्या बंगल्याच्या वास्तुशांतीसाठी आले. त्या दिवशी महाराजांचा त्यांच्याकडे मुक्काम झाला. रात्री सायं उपासना, भजन व महाराजांचे प्रवचन झाले. या वास्तुशांतीसाठी त्यांच्याकडे भास्कररावांचे मामा आले होते. त्यांची परिस्थिती बेताची होती, परंतु तरीही त्यांनी यांना देण्यासाठी कपड्यांचा आहेर घेतला होता. परंतु म्हातारपणामुळे ती आहेराची पिशवी ते मोटरगाडीतच विसरून गेले. त्यामुळे ते फारच नाराज झाले. ही गोष्ट श्री महाराजांना कळली. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना जन्म, मृत्यू, लाभ, हानी कशा अटळ असतात हे सांगून प्रारब्धात नसले तर असलेले कसे जाते व प्रारब्धात असले तर नसलेले सुद्धा कसे मिळते याविषयी त्यांना अनेक गोष्टी सांगून त्यांचे समाधान केले. दुसऱ्या दिवशी कवीश्वरांकडे श्रीरामाचा नैवेद्य झाला व प्रसाद घेऊन महाराज देऊळगाव राजा करून जालना राम मंदिरात आले. जालना राम मंदिरात महाराजांनी कृष्णजन्म केला. दुसऱ्या दिवशी जालन्याला रामभाऊ गाढे यांच्याकडे कृष्णाष्टमीचे पारणे झाले. प्रसादाला 50 मंडळी होती. जालन्याचे शरदराव कुलकर्णी भारजकर यांनी आपले वडील यादवराव भारजकरांच्या षष्ठाब्दी पूर्तीच्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद मिळावा म्हणून श्री महाराजांना आग्रहपूर्वक बोलावले होते. त्याप्रमाणे श्री महाराज 11 ऑगस्टला रात्री त्यांच्याकडे मुक्कामास आले. तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी रामरायाचा काकडा होऊन काही अनुग्रहही झाले. श्री महाराज या कार्यक्रमास येणार म्हणून महाराजांची बरीच उपासक मंडळी या कार्यक्रमास आली होती. यादवरावांचा उग्र रथशांतीचा कार्यक्रम होम हवनादी होऊन उत्साहात संपन्न झाला. महाराजांच्या अनुग्रहितांपैकी काहींनी महाराजांची पूजा केली. काही मंडळी डोळे मिटून रामरायाचे ध्यान करीत बसली होती, तर काही मंडळी जप करीत बसली होती. श्री महाराज श्री रामरायासमोर जप करीत, कधी मधूनच सद्गुरू रामरायाचं मुखावलोकन करीत होते. तेवढ्यात एक मुलगा श्री महाराजांपाशी आला व श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपल्या बोटातली अंगठी द्या ना मला. हे ऐकताच श्री महाराजांनी तात्काळ आपल्या बोटातील सोन्याची अंगठी काढून त्या मुलाला दिली. तो मुलगा अंगठी मिळताच महाराजांना नमस्कार करून लगेच धावत धावत बाहेर निघून गेला. त्यावेळी विनायकराव महाराजांजवळ उभे होते. ते त्या मुलाला कमीत कमी त्याचं नाव गाव तरी विचारावं म्हणून जाणार तोच श्री महाराजांनी त्यांच्या मनातील विचार जाणून त्यांना काहीतरी काम सांगितलं.
त्यामुळे त्यांना थोडा वेळ तिथेच थांबावं लागलं. नंतर ते मुलाला पाहण्यास गेले, परंतु त्यावेळी तो कुठेच दिसला नाही. अहो श्री महाराज सर्व भूत प्राणीमात्रात केवळ एका रामरायालाच पाहत होते. सर्व चराचर सृष्टीत केवळ रामच नटलेला त्यांना दिसत होता. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत त्यांना रामाचंच दर्शन होत असल्यामुळे त्या मुलाला रामच जाणून त्यांनी अंगठी दिली होती. परंतु आपण मात्र त्या परमेश्वरावर रज्जू सर्पवत झालेल्या आरोपामुळे त्याला सृष्टी समजत असतो. तो भ्रम कायमचा निघून गेल्याशिवाय या चराचर सृष्टीत भरलेल्या रामरायाचं दर्शन आपणास होत नाही व होणारही नाही. असो, साधक हो, खामगावला झालेले श्री राममूर्तीचे आगमन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.